लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेचा फायनली आजचा एपिसोड आलेला आहे बरं का. इथे आता खूपच इंटरेस्टिंग असं दाखवलेलं आहे. रम्याने शेवटी विजयचं पहिल्याच लग्नाच्या रात्री काव्याच्या मास्टरमाइंड प्लॅनमुळे थोबाड फोडलेलं असतं, तर वसूची मात्र इकडे आता रवानगी झालेली असते, ती म्हणजेच की गेस्ट रूममध्ये. आता काव्या आणि नंदिनीने हे सगळं काही कसं घडून आणले, कशा पद्धतीने घडून आणले, हेच आपल्याला याच्या भागामध्ये पाहायचं आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फार इंटरेस्टिंग असा असणार आहे. खूपच धमाकेदार असा एपिसोड दिला आहे बरं का. उशिरा दिला आहे पण खूपच इंटरेस्टिंग असा दिला आहे. तर आता आपण मालिकेमध्ये पाहतोय इकडे काव्य आलेली असते आणि काव्य आल्यानंतर ती रम्याला म्हणत असते, काय ग रम्या, तुझ्या लग्नाचा आजचा हा पहिला दिवस आहे ना, मग तुझ्या गळ्यामध्ये मंगळसूत्र नाही आहे का ग? तुला कंटाळा आलाय का मंगळसूत्र घालायचा? तेव्हा विजय म्हणत असतो, काय ग काव्या, मुद्दामून त्रास द्यायचा म्हणून तू रम्याला त्रास देतेस का? का असं वागतेस? नेमकं तुला ह्या सगळ्या गोष्टीशी काय बरं प्रॉब्लेम आहे? का असं वागतेस? त्याच वेळेला काव्या म्हणत असते, विजयराव, काय हे मी अशी का बरं वागेल उगाचच? छे छे छे, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. मी असं मुळीच वागत नाही आणि मला तिला अजिबातच त्रास द्यायचा नाही आहे. मी का आणि कशामुळे त्रास देईल? नाही 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 नाही, तुमचा काहीतरी खूपच मोठा गैरसमज होतोय बघा, असं अजिबातच नाही, असं ती म्हणत असते. नाही म्हणजे काय आहे ना, मी काय म्हणत होते, फक्त हे लग्न दाखवायचं म्हणून तर केलं नाही ना, मला तर तसंच वाटतंय. आणि गळ्यामध्ये कोण बरं पहिल्याच वेळेला इथे मंगळसूत्र घालत नाही आणि त्यामुळे मला असं वाटतंय, असं ती बोलत असते. त्याच वेळेला आता इथे रम्या म्हणत असते, हे बघ काव्या, उगाचच तू नाही त्या गोष्टी बोलू नकोस. आणि तसंही मला लग्न झालंय माझं, पण मला मंगळसूत्र नाही घालायला आवडत, त्यात तुझा काय प्रॉब्लेम आहे? त्यावर विजय म्हणत असतो, त्याचं काय आहे ना काव्या, तुला एक गोष्ट सांगू का? खरं तर रम्या ना आत्ताच आंघोळीला गेली होती आणि ती आंघोळीवरून आली, त्यामुळे ती मंगळसूत्र घालायला ती विसरली आहे. घालेल ना ती मंगळसूत्र. तेव्हा काव्या म्हणत असते, तेव्हा ही तर चांगलीच आनंदाची गोष्ट आहे ना, म्हणजे मी खरं तर तुम्हाला इकडे, तुम्ही आजचे उत्सव मूर्ती आहात ना, म्हणून मी तुम्हाला खाली जेवणासाठी बोलवायला आले होते. चला मग येत आहे ना तुम्ही जेवायला, चला, कारण आज तुमच्यासाठी खूपच काय काय स्पेशल आहे बरं का, असं काव्या म्हणत असते. त्याचबरोबर आता काव्या हेही म्हणत असते, कसं आहे ना इथे म्हणजे रम्याने या अगोदर मला खूप जास्त त्रास दिला आहे, खूप गोष्टी तिने मला इथे दाखवल्या आहेत. आणि तेव्हा रम्या म्हणत असते, हो काव्या, तुला एक गोष्ट कळते का गं? अगं मी काही तू नाही आहे, तू सुद्धा लग्नाच्या नंतर पहिल्याच दिवशी पूजेसाठी जेव्हा बसलीस ना, तेव्हा मंगळसूत्र घातलं नव्हतंस. त्यावर काव्या म्हणत असते, अगं मी तेव्हा विसरली होती, मी घातलं नव्हतं, माझ्यासोबत काय झालं होतं ह्या गोष्टीवरून मी बराच ओरडा खाल्ला आहे, पण आता मात्र इथे पार्थच्या नावाचं मंगळसूत्र माझ्या गळ्यामध्ये आहे आणि ते त्यांनी स्वतः बनवलंय. आणि तुला माहिती आहे का रम्या, मी पार्थसोबत एकदाच नाही तर दोनदा लग्न केलंय आणि हे मंगळसूत्र तुटलं सुद्धा होतं, त्यानंतर पुन्हा एकदा मी जोडून घेतलं आहे आणि आता ते माझ्या गळ्यात आहे. ते माझ्या गळ्यातलं मंगळसूत्र कोणीही वेगळं करणार नाही किंवा काहीही करणार नाही, असं आता इथे ती बोलत असते. त्याच वेळेला आता रम्या म्हणत असते, तू तुझ्या लग्नाच्या ह्या सगळ्या गोष्टी मला सांगू नको, समजलं तुला? उगाचच नाही त्या गोष्टी मला सांगून मला इरिटेट व्हायचं नाही आहे, कळलं? बास बास, तुझ्या लग्नाचे हे जे काही गोष्टी आहेत ना त्या तिथेच ठेव. ए बाबा विजय, ते आण मंगळसूत्र आणि घाल माझ्या एकदाचं गळ्यामध्ये. जोपर्यंत तू माझ्या हे गळ्यामध्ये मंगळसूत्र घालत नाहीस ना, तोपर्यंत ह्या काव्याला काही चैन पडणार नाही किंवा तिचा आत्मा जो आहे ना तो थंड होणार नाही. तेव्हा विजय म्हणत असतो, ठीक आहे. त्यावर रम्या म्हणत असते, पण ते छोटं जे मंगळसूत्र आहे ना ते घाल, मोठं ना मला फार टोचतं बरं का. त्यावर विजय मंगळसूत्र घेत असतो आणि रम्याच्या गळ्यामध्ये ते मंगळसूत्र घालण्याचा प्रयत्न करतो, पण रम्याला मात्र खूप कसं तरी होतं असतं. एकतर विजय तिला मुळात आवडत नाही, ती त्याचा वापर करून घेते आणि ह्या पद्धतीने झालंय की मंगळसूत्र आता ती गळ्यामध्ये घालण्याचा प्रयत्न करते आणि ते सुद्धा विजयच्या हातून. आता शेवटी विजयने रम्याच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घातले आणि तेव्हा मात्र आता रम्या म्हणत असते, झालं तुझं समाधान, भरलं का तुझं पोट आता? त्याच वेळेला आता काव्या म्हणत असते, हां आता कसं ना जरा छान दिसतंय, म्हणजे लग्न झालंय नुकतंच आणि लग्न झाल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी जरा चांगल्या दिसतात ना, त्यामुळे जरा मला सुद्धा आनंद होतोय बरं का. चला, म्हणजे आज कसं ना तुम्ही उत्सव मूर्ती आहात ना, तुमचं नुकतंच लग्न झालंय त्यामुळे तुम्ही स्पेशल आहात, चला बरं. त्यावर आता रम्या म्हणत असते, तू जा, हो पुढे येतो आम्ही. तेव्हा काव्या म्हणत असते, नाही नाही असं कसं, असं कसं? त्यावर विजय म्हणत असतो, चल रम्या, कशाला उगाचच काव्याच्या तोंडाला लागतेस, त्यानं काय होणार आहे? तेव्हा मात्र आता रम्या आणि विजय हे दोघेही जण पुढे निघून जातात आणि त्यानंतर काव्याला आता त्या दोघांनाही पुढे पाठवल्यानंतर आता तिचं जे काही आहे ना ते तिला सर्व काही करायचं असतं. म्हणजे आता इकडे रम्या आणि त्याचबरोबर विजय ह्या दोघांचं खरं रूप काय आहे, ते कशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी करतायत ना, ते सर्वांसमोर आणायचं असतं आणि म्हणूनच तिचा हा जो काही प्लॅन आहे ना तो इथे प्लॅन सुरू असतं. सोबतच आपण पाहतो की आता
इकडे ते लोक खाली गेल्यानंतर इकडे जी काव्या आहे ना, काव्या त्याच दोघांच्या खोलीमध्ये असते. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो सर्वजण डायनिंग टेबलवर डिनरसाठी बसलेले असतात. तेव्हा आज मात्र इथे ना विजय आणि त्याचबरोबर रम्या ह्या दोघांसाठी भरपूर असे पदार्थ केलेले असतात. आता सर्वजण इथे एकत्र जेवायला बसलेले असतात, पण मुद्दामच आता ह्या सगळ्या गोष्टी ते करत असतात. आता नंदिनी म्हणत असते, रम्या तू काळजी करू नकोस, आज ना तुझ्यासाठी खूप काय काय नवनवीन गोष्टी बनवलेल्या आहेत. त्याच वेळेला मानिनी म्हणत असते, हो आज ना रम्याच्या आवडीनिवडीचाच विचार करून आपण सर्व काही ते बनवले. तेव्हा वसू म्हणत असते, हो हे सगळं बनवलंय खरं, पण हे सगळ्या गोष्टी मला दाखवण्यासाठी बनवल्यात का आणखी फक्त इथे मनातून बनवल्यात हे काही कळत नाही, पण बनवलंय मात्र तेवढं नक्की आहे असं वसू मानिनीला म्हणते. त्यावर मानिनी म्हणत असते, असं काय करताय वसूताई, हे बघा आता किती नाही म्हटलं तरीसुद्धा त्यांचं नुकतंच लग्न झालंय आणि मग लग्न झाल्यानंतर त्यांच्या आवडीनिवडी ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला बघाव्याच लागतील, जपाव्या लागतील ना. त्याच वेळेला जीवा म्हणत असतो, हो म्हणजे आता काय ना, आपण खरं तर ह्या दोघांच्याही लग्नाला नव्हतो आणि आपण दोघंही ह्या लोकांच्या लग्नाला नसल्या कारणाने मला असं वाटतंय की आता इकडे ह्या दोघांनीही एकमेकांना घास भरवला पाहिजे की नाही. म्हणजे कसं आहे ना, काही जरी झालं तरीसुद्धा इथे आपण ह्यांच्या लग्नाला हजेरी नाही लावली, कमीत कमी ते तरी नका का उखाना आपण एकमेकांना घास भरवल्याच्या नंतर तरी आपल्याला थोडंसं काहीतरी वेगळं करता येईल. आणि त्याचबरोबर काही जरी झालं ना तरीसुद्धा आता इकडे जो काही जीवा आहे तो म्हणत असतो, हो कारण मला सुद्धा तेच वाटतंय, तुम्ही इकडे एकमेकांना घास भरवलाच पाहिजे असं तो बोलत असतो. त्याच वेळेला नंदिनी म्हणत असते, हो अगदी बरोबर आहे रम्या, तू अजिबात काळजी करू नको, बरं तू लगेचच पटकन इथे घास भरव बरं. त्याच वेळेला मिथून म्हणत असतात, हो भरवलाच पाहिजे, आता नको का उखाना, कसे आम्हाला तर कोणाला लग्नाला वगैरे तू बोलवलेलं नाही आहेस बाबा, पण तू आम्हाला लग्नाला बोलवलं नाही आहेस, पण आता एकमेकांना घास वगैरे भरून तरी लग्नाचे जे काही विधी वगैरे आहेत ना ते करा तुम्ही पूर्ण. तेव्हा रम्या म्हणत असते, नाही एवढं करण्याची अशी काही गरज नाही आहे. वसू म्हणत असते, काय चाललंय मिथून, जरा शांत बसणार आहेस का. त्यावर मिथून म्हणत असतो, नाही बरं ठीक आहे, चला पोटभर खावा बाबा, मला तर फार भूक लागली आणि पोटभर खा विजयराव, भरपूर किराणा भरलाय. त्याच वेळेला वसू म्हणत असते, काय चाललंय मिथून, काय म्हणालास. तेव्हा मिथून म्हणत असतो, नाही उगाचच माझं एवढं बोलणं आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही मनावर घेऊ नका. म्हणजे मला कसं आहे ना, इथे जेवण करत असताना बोलण्याची मात्र खूप जास्त बडबड करण्याची खूप जास्त सवय आहे, त्यामुळे कदाचित ना मी हे सगळं काही बोलत असतो, तुम्ही एवढं सगळं काही अजिबात मनावर घेऊ नका असं सुद्धा आता इथे तो बोलत असतो. आता हे सर्व काही झाल्यानंतर आपण पाहतो इकडे नंदिनी म्हणत असते, हो ते तर अगदी बरोबर आहे, मिथून काकांना ह्या सगळ्या गोष्टी बोलण्याची फार जास्त सवय आहे. बरं चला आता मी काय म्हणतं, तर आता इथे नंदिनी म्हणत असते, बरं मी काय म्हणते रम्या, मला एक गोष्ट सांग, लग्न झाले सगळ्या गोष्टी खऱ्यात, पण मला एक गोष्ट सांग की आता तुम्ही म्हणजे आता तू आणि वसू आत्या ह्या दोघी जणी एकाच खोलीमध्ये राहत होत्या ना गं. तेवढ्यातच आता इथे वसू म्हणत असते, काय मग ती जी काही काव्या आहे ना, काव्या जी आहे ना ती कुठे आहे आणि ती आत्तापर्यंत दिसत नाही आहे का, ती फक्त आणि फक्त इथे IASचाच अभ्यास करण्यामध्ये व्यस्त आहे, तेच मला काही कळत नाही आहे. हो तेव्हा आता इकडे ती म्हणत असते, हो ती तर IASचा अभ्यास करण्यामध्येच व्यस्त आहे आणि आज तर ना ती खूप असा स्पेशल अभ्यास करत आहे, त्या गोष्टी काही वेगळ्या तुम्हाला सांगायला नकोत ना, असं सुद्धा आता इथे ती बोलत असते. आता ह्या सर्व काही गोष्टी इथे बोलल्याबरोबर इकडे आता जो विजय आहे तो म्हणत असतो, वा 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 वा, खरंच खूपच कमाल आहे बरं का स्वयंपाक आणि खूपच असा चांगला सुद्धा झालेला आहे असं सुद्धा आता इकडे ती बोलत असतो. त्याच वेळेला आता इकडे नंदिनी म्हणत असते, मी काय म्हणते तेवढा तो बाऊल घेऊन या बरं. तेव्हा वसू म्हणत असते, आता कसला बाऊल राहिलेला आहे आणखी, आणि हा कसला बाऊल आहे असं ती म्हणते. अगं असं काही नाही आहे, आता नवीन जोडपा आहे म्हटल्यावर बाऊल आणि ह्या सगळ्या गोष्टी करायला पाहिजे ना. आणि त्याचबरोबर इथे लगेचच ती म्हणत असते, हे बघ नंदिनी, मी अजिबात ह्या सगळ्या गोष्टी करणार नाही आहे. तुला असं वाटत असेल की आता ना मी इथे तोंडामध्ये जिलेबी वगैरे पकडावी आणि त्यानंतर ती विजयने तोडावी, ह्या सगळ्या गोष्टी इथे अजिबातच मी करणार नाही आहे बरं का, असं ती बोलत असते. आणि ह्या सगळ्या गोष्टी बोलल्यानंतर आता लगेचच इथे जी काही नंदिनी आहे ती म्हणत असते, अगं असं काय करतेस, वेडी आहेस का तू, मी फक्त म्हटलं की हातामध्ये जिलेबी घे आणि हातामध्ये जिलेबी घेतल्याच्या नंतर
तू तुझ्या हाताने इथे विजयला भर, एवढंच बस, याच्या पलीकडे काय म्हणते मी. त्याच वेळेला मिथून म्हणत असतात, हा नशीब जिलेबी आहे, लवंग नाही आहे, नाहीतर हल्लीच्या लग्न झालेल्या जोडप्यांना ना हे लग्नानंतरचे खेळ खेळण्यामध्ये किती जास्त इंटरेस्ट असतो. पण काय गं रम्या आणि विजय, तुमचं तर मात्र फारच वेगळं आहे बरं का. तुम्ही ह्या सगळ्या गोष्टीच्या विरोधच आहेत बाबा, हे असं कसं जमणार आहे बरं, असं ते दोघेही जण बोलतात. त्याचबरोबर आपण पाहतो आता नंदिनी म्हणत असते, हो ते तर अगदीच बरोबर आहे, तुम्ही जे काही बोलताय ना त्या सगळ्या गोष्टी ठीक आहेत. पण आता जीवा म्हणत असतो, हो कारण आता लग्नानंतरचे खेळ हे खेळलेच पाहिजेत ना. तेव्हा वसू म्हणत असते, तुम्ही दोघांनी काय चालवलंय, तुम्ही दोघं जण जरा शांत बसणार आहात की नाही. का उगाचच त्या दोघांना सुद्धा जेवणासाठी एवढा आग्रह करताय, त्यांचं चाललंय ना, त्यांचे ते व्यवस्थित जेवतायत ना, मग उगाचच तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी बोलू नका बरं. आणि काय ग अजून काव्या आली नाही, कुठे आहे काव्या. तेव्हा नंदिनी म्हणत असते, येईल ती वसू आत्या, तुम्ही एवढी कशाला घाई करताय, तुम्ही एवढी कशाला तिची काळजी करताय, तुम्ही अजिबात काळजी करू नका बरं. आणि रम्या अजून एक गोष्ट तुला सांगते, तू आरामात खा, पोटभर खा, आता काळजी करण्याची काहीही गरज नाही आहे बरं का. आता मुद्दाम पुन्हा एकदा मितानी म्हणत असते, काय ग रम्या आणि विजयराव, तुम्ही आता लग्नानंतर कुठे काही जाण्याचं वगैरे ठरवलं की नाही, कुठे काय म्हणजे कुठे जायचं आहे. त्यावर मानिनी म्हणते, आता काही सगळंच फोडून सांगायचं असतं की काय ग, लग्नानंतर फिरायला वगैरे जाणार आहेत की नाही. त्याच वेळेला मिथून म्हणत असतात, हां तेच तर मी म्हणतोय, अरे तुम्ही लोक इथे हनीमूनला जाणार आहात की नाही, कुठलं हनीमूनचं डेस्टिनेशन ठरवलं आहे की नाही. मी तर म्हणतो बाबा तुम्ही नक्कीच हनीमूनला जा बरं का, म्हणजे खूप कमाल धमाल मजा मस्ती करून या. तेवढ्यातच आता काव्या तिथे आलेली असते आणि काव्या आल्याबरोबर सर्वांचं लक्ष काव्याकडे जातं. आता सर्वांचं लक्ष काव्याकडे गेल्यानंतर आता लगेचच ती म्हणत असते, चला चला हनीमूनला तर गेलंच पाहिजे. काय ग रम्या, कुठे जाणार आहेस तू हनीमूनला, सांग बरं. तेव्हा रम्या म्हणत असते, ते आमचं आम्ही बघू, तुम्ही त्या सगळ्या गोष्टीमध्ये पडण्याची काहीच गरज नाही आहे. तेव्हा आता इकडे जीवा म्हणत असतो, मी काय म्हणतो, हाँगकाँगला जाता का. त्याच वेळेला मिथून म्हणत असतो, काहीही काय बोलतोस रे जीवा, तू तर वेडाच आहे बाबा, म्हणजे हाँगकाँगला कोण जातं का हनीमूनला. त्यावर आता नंदिनी म्हणत असते, बरं मी काय म्हणते, मस्त शिमलाला वगैरे जाता का. त्यावर काव्या म्हणत असते, नाही 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 अजिबात तिकडे नको, तिकडं ना फार थंडी असते. आता विजय मुद्दामून इथे विषय बदलतो आणि काव्याला म्हणत असतो, काय मग पार्थ दिसत नाहीये, एक वेगळंच काहीतरी इथे वाटतंय. तेव्हा काव्या म्हणत असते, पार्थ नाही येत हो, पण तुम्हा सर्वांना पार्थच्या वतीने मी पुरून उरेल एवढं तर नक्की आहे. तुम्हा सर्वांच्या वतीने इथे ही काव्याच तुम्हाला पुरेल हे तर मात्र नक्की आहे ना. मग ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला पार्थबद्दल काय करायच्या आहेत, मी आहे ना. तुम्ही तुमचं हनीमूनला कुठे जायचं आहे ते बोला, कुठे जात आहे हनीमूनला, कोकणात जाते का कोकणात. तेव्हा इथे मिथून म्हणत असतात, नको 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 बाबा, कोकणात खूप थंडी असते आणि उगाचच इकडे आणि पाणी पण भरपूर असतं. ह्या रम्याला उगाचच पोहता नाही आलं तर जायची वाहून नसलेला उद्योग, आणि तिकडे शिमल्याला गेलं तर तिकडे थंडी असते आणि तिकडे जाऊन ती बिचारी उगाचच आजारी पडायची, जे करायला जायचे तेच राहायचं, असं मुद्दामून ते बोलत असतात. आता नंदिनी पुन्हा म्हणत असते, ऐक ना रम्या, खा की ग जलेबी, खा ना, किती तुझ्यासाठी एवढी बनवली आहे, तुझ्यासाठी मागवली, घे ना, खाऊन घे ना. तेव्हा आता रम्या जलेबी उचलते आणि म्हणत असते, हो हो खाते ना खाते. आणि तेव्हा ती जिलेबी खात असते. त्याच वेळेला आता इकडे काव्या म्हणत असते, हां जेवा पटापटा जेवा, जेवणं झाल्यावर ना तुमच्यासाठी खूप आणि स्पेशल असं सरप्राईज आहे. तेव्हा विजय म्हणत असतो, काय आहे सरप्राईज, सांगा ना आत्ताच. तेव्हा काव्या म्हणत असते, आत्ता नाही सांगणार, ते मी जेवण झाल्यानंतरच सांगणार आहे, स्पेशल आहे ना, मग ते आत्ता कसं सांगणार. तेव्हा रम्या म्हणत असते, काय चाललंय काव्या तुझं, खरं खरं सांग, काय आहे सरप्राईज आणि ते तू सांगणार आहेस की नाही. त्याच वेळेला पुन्हा एकदा काव्या म्हणत असते, अगं रम्या एवढी काय घाई आहे तुला माझं सरप्राईज ऐकण्याची, तू जेवण तरी करून घे ना, जेवण झालं का मग तुला जे काही सरप्राईज आहे ना ते मी सांगेन, आत्ता नाही सांगणार, असं काव्या पुन्हा म्हणत असते. आणि त्याचं काय ना, रम्याने लग्न झाल्यानंतर मला माझ्या नंदिनी ताईला बरेच असे काय काय सरप्राईज दिलेले आहेत, बरोबर ना वसवत्या. मग आत्ता मग मी नंतर सरप्राईज इथे रम्याला देणारच आहे ना, काय रम्या बोल ना. जाऊ द्या, आत्ता आपला हनीमूनचा विषय आहे ना त्याच्यावरच आपण कंटिन्यू करू. इकडे पुन्हा एकदा आता हनीमूनचा विषय काढल्यानंतर रम्याला ठसका लागत असतो आणि ठसका लागल्यानंतर इथे काव्या मुद्दामून म्हणत असते, काय मग रम्या, अगं तुला ठसका लागला, बुक्का देऊ का एक पाठीवर. तेव्हा सगळेजण तिच्याकडे पाहतात आणि पुन्हा काव्या म्हणत असते, नाही ग, म्हणजे मी आणि नंदिनीताई असंच करायचो, नंदिनीताईला आणि मला ठसका लागला ना आम्ही एकमेकींच्या पाठीवर ना बुक्का मारायचो, देऊ का तुला. नाही नाही. त्यावर विजय म्हणतो, नाही 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 नाही, काही काळजी नसावी, तिची काळजी घेण्यासाठी मी आहे,
तुम्ही नका तिची काळजी करू. पुन्हा मिथुन आता पॉईंटवर येतो आणि म्हणत असतो, झालं सगळं राहतंय असंच ह्या बोलण्याच्या नादामध्ये आणि ह्या जेवणाच्या गडबडीमध्ये. आता ह्या दोन्ही जोडप्यांना हनीमूनला कुठे जायचंय तो विषय सुरू होता ना, भलतीकडेच हा विषय भरकटत चाललाय. आता हा विषय भलतीकडेच भरकटत चालल्यानंतर पुन्हा एकदा विजय हा रम्याकडे पाहतो आणि तो म्हणत असतो, आता लग्न आमचं झालंय ना, मग आमचं आम्ही ठरवू ना की कुठे जायचंय, काय करायचंय आणि कुठे प्लॅनिंग वगैरे करायचंय, हे सगळं आम्ही आमचं बघूया ना. त्याच वेळेला आता जीवा म्हणत असतो, हो तुम्ही तुमचं बघाल, तुम्ही नका काळजी करू, पण आम्ही पण इथे सुचवतो ना तुम्हाला, म्हणजे तुम्ही कुठे जायला पाहिजे, कुठलं डेस्टिनेशन चांगलं आहे, काय आहे. त्यावर रम्या म्हणत असते, तुम्हा सर्वांना माहिती नाही आहे का, माझा सर्व जो प्लॅन आहे ना तो ऑलरेडी अगोदरच ठरलेला असतो आणि माझा प्लॅन अगोदरच ठरलेला आहे. रम्या इज ऑलराऊंडर आहे, ही गोष्ट तुम्हाला माहिती आहे ना, आणि त्यामुळे तुम्ही त्याची अजिबात काळजी करू नका. मी माझं सगळं काही ठरवलं आहे. त्याच वेळेला विजय रम्याकडे हसून बघतो आणि म्हणत असतो, काय सांगतेस रम्या, म्हणजे तू कुठे हनीमूनला जायचंयस आणि काय करायचंयस ह्या सगळ्या गोष्टी ऑलरेडी ठरवून झालेली आहेस. वाव, हे किती अमेझिंग आहे ना. खरंच मला ना ह्या गोष्टीचा फार आनंद झालाय बरं का, की तू हे सगळं काही ठरवलंयस आणि तू त्याचबरोबर मी आपण दोघेही जण हनीमूनला जाणार आहेत ह्या गोष्टीमध्ये मला तर फारच जास्त आनंद झालाय बरं का, असं आता इथे तो बोलत असतो. आता हे सर्व काही बोलल्यानंतर आपण पाहतो की लगेचच इकडे वसूसुद्धा हसायला लागते. पण आता इकडे यांच्या खोलीचा विषय निघतो बरं का. म्हणजे आता रम्या आणि वसू हे दोघेही जण खरं तर एकत्र राहत असतात, एकाच खोलीमध्ये ते राहतात. पण आता हे नवीन जोडपं आहे, नवीन जोडपं आल्यानंतर मग आता हे कोणत्या खोलीमध्ये राहणार आहे. आता खरं तर नवीनच लग्न झालंय, मग नवीन लग्न झाल्यामुळे हे दोघे जण कुठे राहतील असा प्रश्न त्यांना पडतो. आता त्याच वेळेला काव्या म्हणत असते, मी काय म्हणते, आता नवीन जोडपं आहे म्हटल्यावर हे दोघे जण वसवात्याच्या खोलीत राहतील की. मग वसवात्याची काय, इकडे आपण हकलपट्टी गेस्ट रूममध्ये करूया ना. नाही नाही नाही, असं कसं बोलतेस काव्या, अगं वसवात्या तर ह्या अर्ध्या घराची प्रॉपर्टीची मालकीण आहेत आणि मग त्यांची हकलपट्टी आपण अशी बाहेर नाही करू शकत. त्यावर वसू म्हणत असते, नाही नाही मला चालेल ना. रम्या आणि वसू दोघेजण त्या खोलीमध्ये, रम्या आणि विजय त्या दोघेजण त्या खोलीत झोपतील आणि मी जाते आपली गेस्ट रूममध्ये. आता जेवण झाल्यानंतर काव्या, विजय आणि त्याचबरोबर रम्या ह्या दोघांना सुद्धा खोलीमध्ये घेऊन येते. आता तिने रम्याचे डोळे बांधलेले असतात आणि खोलीमध्ये घेऊन येते आणि तेव्हा डोळे उघडते तर रम्या समोरचं दृश्य पाहून तिला धक्काच बसतो. त्यावर आता इकडे ती काव्याला म्हणत असते, काय चाललंय काव्या, तू वेडी आहेस का. तेव्हा काव्या म्हणत असते, अगं काय हे, अगं आज तुमच्या लग्नाची पहिली रात्र आहे आणि आता बघ, तू माझ्यासाठी एवढं सगळं काही केलं होतंस, आठवतंय ना तुला, माझ्यासाठी तू कशी माझ्या लग्नाची पहिली रात्र सजवली होतीस. मग आता जे जे तू केलंयस ना माझ्यासाठी त्या गोष्टीची परतफेड मी नको का करायला, आणि म्हणून मी हे सगळं करते रम्या. आणि हे बघ, मी कधी केलंय हा प्रश्न तुला पडला असेल ना, जेव्हा तुम्ही दोघं जण जेवणासाठी खाली गेलात ना त्याच वेळेला मी हे सगळं काही केलंय. पण रम्या ऐक ना, एन्जॉय, आज तुमची पहिली रात्र आहे ना, ती तुम्ही एन्जॉय करा. मला तर खूप मजा येणार आहे बाबा, आता तुम्ही म्हणजे दोघं जण एकत्र येणार आहेत. रम्या पण ऐक ना, तुमचा आवाज बाहेर नाही ना येणार. तेव्हा रम्या रागाने बघते आणि परत काव्या म्हणत असते, अगं वेडी आहेस का, मी हसण्याचे म्हणते, म्हणजे तुला आनंदच एवढा झालाय ना, मग तुला हसू कंट्रोल होणार नाही ना, म्हणून मी म्हटलं. त्याच वेळेला रम्या म्हणत असते, काव्या तुझं हे खूप जास्त अति होतंय आता. त्यावर काव्या म्हणत असते, नाही माझं अति वगैरे काही होत नाही. मला माझा जेवढा वेळ मिळेल ना तेवढ्या वेळामध्ये मी व्यवस्थित रूम सजवण्याचा आपला हा प्रयत्न केलाय. तुम्ही एन्जॉय करा आणि बेस्ट लक हा विजयजी, मी आपली येते. असं म्हणून आता काव्या तिथून निघून जाते आणि ती निघून गेल्याबरोबर आता जो विजय आहे ना, विजयची इकडे चांगलीच धुलाई होते बरं का. रम्या, विजय जातो, पटकन दरवाजा बंद करतो, कडी घालत असतो, रम्याने डोक्याला हात लावलेला असतो आणि आता तो इथे विजय येतो आणि त्यानंतर त्या बेडवर असलेले थोड्याशा गुलाबांच्या पाकळ्या हातामध्ये घेतो बरं का आणि म्हणत असतो, खरं तर काव्याने हे केलंय ना ते मला फार आवडलंय बरं का, जरी काव्याने केलं नसतं ना तरी मी हे सगळं काही केलंच असतं. असं म्हणून तो ना रम्याच्या चेहऱ्यावर, डोक्यावर थोड्या थोड्या गुलाबांच्या पाकळ्या टाकत असतो. आणि तेव्हा मात्र आता तो म्हणत असतो, रम्या काय तुझा काय इरादा आहे, असू दे ना, आता आपण नंतर तर लग्न करणारच आहोत ना. एवढा माहोल मस्त आहे, एवढा बेड सुंदर सजवला, एवढं डेकोरेशन छान केलंय, मग आता आपली फर्स्ट नाईट आज झाली काय आणि उद्या झाली काय, त्याने काय फरक पडतोय. असं म्हटल्याबरोबर रम्याला राग येतो. रम्या हे सणकन आता विजयचं थोबाड फोडते, अशी वाजवते ना की दाराशी उभा असलेल्या काव्याला त्याचा आवाज जातो आणि काव्याला तर इतका आनंद होतो म्हणून सांगू प्रेक्षकांनो की काही विचारूच नका. त्याच वेळेला आता इकडे रम्या म्हणत असते, लिमिट क्रॉस करायचं नाही, कळलं का तुला, तुझ्या लिमिटमध्ये राहायचं, काय माझ्या जवळसुद्धा येण्याचा प्रयत्न करायचा नाही, समजलं तुला.
त्याच वेळेला काव्या बाहेर म्हणत असते, वा 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 वा, लग्नाच्या पहिल्याच रात्री विजयचं थोबाड फुटलं म्हणायचं, मजाच आली. हेच तर पाहायचं होतं मला रम्या. तू आता बेड सजवल्यावर, रूम सजवल्यावर काय करतेस आणि काय नाही ते. आता आया उठ पहाड के नीचे असं म्हणून दोघांचीही जोराजोरात भांडणं होत असतात. आणि काव्या मात्र हे सगळं दाराशी पाहून खूप एन्जॉय करत असते, तिला हसायला येत असतं. आणि शेवटी रम्या आणि विजय ह्या दोघांचंही हे लग्न खोटं आहे, ते लग्न खरं नाही आहे, ही गोष्ट मात्र आता इकडे तिने पकडलेली असते, तिला समजलेली असते. आणि ही गोष्ट तिला समजल्यानंतर आता तिला हसायला येत असतं. तर आता प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग फार इंटरेस्टिंग असणार आहे बरं का. कारण उद्याच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं आहे की आता इथे जो काही जीवा आहे ना, त्या जीवाचा एक हात जो आहे ना, तो आपल्या नंदिनीने जो आहे ना, तो पोटावर ठेवलेला असतो. आणि तेव्हा ती म्हणत असते, कसं वाटतंय तुम्हाला? त्यावर जीवा म्हणत असतो, खरं सांगू का, हा हात जेव्हा मी ह्या पोटावर ठेवतोय ना, त्यावेळेस ना मला फार आनंद होतोय. म्हणजे जगातले सगळे सुख आणि सगळं काही पायाशी आलंय आणि खूप मी आनंदात आहे, असं इथे तो बोलत असतो. त्याच वेळेला आता इथे नंदिनी म्हणत असते, खरंच जेव्हा आपण आई बाबा होणार ही गोष्ट समजली ना, आणि जेव्हा होणार नाही ही सुद्धा गोष्ट समजली होती ना, तेव्हापासून आत्तापर्यंत ह्या सगळ्या गोष्टींचा फार फार आनंद मला होतोय, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. त्याच वेळेला आता इकडे जीवा म्हणत असतो, खरं सांगू का नंदिनी, सगळ्यात महत्त्वाची आणि एक आनंदाची गोष्ट म्हणजे आपण आई बाबा होणार आहोत, हीच कल्पना खूप जास्त छान आहे, नॅचरल आहे. त्याचबरोबर आता बाळ कधी येईल ना, हीच आशा आणि ह्याचीच वाट मी पाहतोय, असं तो बोलतो. आता इकडे रम्या आणि वसू ह्या दोघीजणी बोलत असतात. खरं तर रम्या ही वसूशी गेस्ट रूममध्ये जाऊन बोलत असते. आणि तेव्हा आता इकडे रम्या म्हणत असते, आई तुला एक गोष्ट आठवते का गं, गुरुजी काय म्हटले की इथे काव्याच्या हातामध्ये बाळ आहे हे मला दिसतंय. पण गुरुजी असं नाही म्हणाले की ते बाळ कोणाचं आहे, ते बाळ काव्याचं आहे का ते बाळ नंदिनीचं आहे. मग असंही असू शकतं ना की काव्याच्या हातामध्ये असलेलं बाळ हे गुरुजी म्हणाले त्याप्रमाणे नंदिनीचं असू शकतं. म्हणजे काव्याचं बाळच जर नसेल, काव्यासोबत गेम केला तर ती आई होईल, पण ते बाळच नाही राहिलं तर मग तिच्या हातामध्ये असलेलं बाळ म्हणजे नंदिनीचं असेल, असं म्हणायचंय तुला रम्या? त्याच वेळेला रम्या म्हणत असते, हो आई, अगदी सिंपल आहे. तर आता प्रेक्षकांना तुम्हाला काय वाटतं बरं, ही रम्या नेमकं काव्याबरोबर आणि काव्याच्या बाळाबरोबर काय करेल, आणि गुरुजींनी सांगितलेलं भाकीत नेमकं ती खरं करून दाखवेल का तिच्या पद्धतीने? कमेंट करून नक्की सांगा. भेटूयात उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत पाहत राहा लग्नानंतर होईलच प्रेम.